अरे बाबा, ते गाडी जरा नीट पुश. किती धूळ जमा झालाय त्याच्यावर. हा अहो, मी आपल्या बरोबर थोडं खायचं घेतलेलं आहे. अजून काही घेऊ का? अरे तू कशाला एवढी तकलीफ करते? आपण अशा बाळूकडे जायचं आणि अशा परत यायचं आहे. माझ्या आवरलंय हा सगळा. तो आता कशासाठी थांबले आपण? अहो, बा येत आहेत ना, त्यांची वाट बघते आपण. तुला एक गोष्ट सांगू, ती बा बाळूकडे यायला तयार झाली ना, ते लय बरा झाला बघ. तू हाक मार तिला. बरं हे बघा, तुम्ही बांशी बोला हा. अरे असं काय बोलते तू? नाही, काल रात्री आवाज वाढून रागावलात ना बांवर. गप्प गप्पा आहेत त्या. बा बा चल लवकर, आम्ही वाट बघते तुझी. सुनबाई, माझी शॉल घेतली का? हो घेतलीये ना. ठीक आहे. गार वारा लागेल, सोसवणार नाही. वय झाली आता. बा तू रागवली माझ्यावर? मी कोण आहे रागवणार? नाही नाही, तशा नाही. मला माहिती आहे, काल ते रागामध्ये मी तुला जरा जास्तच बोलून गेला. हे बघ, तुला पाहिजे ना तो मी तुझी माफी मागते बस. राहू दे, चला. मला असं वाटतं की बाळू त्याच्या घरीच गेला असेल. वा, आपण अशा बाळूकडे जाऊ, त्याला समजावू आणि अशा परत घरी घेऊन येऊ. हा आता इथेच बोलत बसणार का? चला. चला. तुम्ही का जाणार आहे कुणकेश्वरला? महादेवाचे अतिशय प्राचीन स्थान आहे तिथे. एका अर्थी शक्तिपीठच. तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं हा हेतू आहे. मला भीती तर यायचंच आहे, पण तुम्ही असं करा, तुम्ही व्हा मोर आणि आपण मला बाळू म्हणा. आपण न ग, लहान पोर आहे म्या येतो माग ना. खरं तर आपल्याला सोडून जावं असं मला वाटतच नाही. अहो, आपली भेट होईल की कुणकेश्वरला, तुम्ही काळजी करू नका. पण असे काय झाले की आपण इथे थांबत आहात? मला भेटाया कोणतरी येणार आहे. मग मी पण थांबतो. नाही, तंटा होईल. ती बोलतील मला, ते तुम्हाला ऐकवायचं नाही. तुम्ही व्हा मोर, मी थांबतो इथं. आपण काय बोलत आहात ते आत्ता मला तरी काही कळत नाहीये. ठीक आहे, मी कुणकेश्वराला आपली प्रतीक्षा करतो. होय, भेटूच तिथं. माझं बी एक काम आहे तिथं. मला सांगा. तिथं आल्यावर सांगतोच की. ठीक आहे, जशी आज्ञा. या. आपल्याकडे कोणतरी आलं आहे. कोण कशाला यायला लागले? आणि येतील तर आवाज देतील की. हवं बाळू बद्दल सांगायला असतील तर. बर, बघतो. सुंदरा, अगं शेठजी आलं आहेत. सोबत त्यांची आय आणि बायको पण आहेत. या 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 शेठजी, या या, बसा जी, बसा. या जी. बस बा, तुम्ही बसा. सुंदरा, पाणी आण. नाही नाही, ते पाणी वगैरे काही नाही पाहिजे. हे ते बाळूच्या भाऊ आहे ना. वय वय. बाळू कुठे आहे? बाळू घरला नाही आला. अरे अशा कशा होईल? बाळू तो कालच आमच्या घरामधून निघून गेला. अहो, म्या बी येऊन गेलो की वाड्यावर. हा, म्हणजे अजून बाळू इथे आला नाही? जी
असा कसा गेला तो हेच काही कळत नाही. यप्पा, हे तो काळजी करण्यासारखा गोष्ट आहे. तू काही प्रयत्न केला का नाही? अहो मी बाहेर हुडकतोच आहे त्याला. हे बघ, ह्याच्यामध्ये वेळ नाही जायला पाहिजे हा मयप्पा. मला यांनी सांगितलं हाय, पर बाळू असं वाडा सोडून बाहेर का गेला? तो आमच्यावर रागावलाय. आम्ही त्याचा हट्ट पूर्ण केला नाही ना म्हणून. पर तुम्ही त्याला असं जाऊ द्या नगवत. बाळूची आई, तुम्हाला सांगते, मी मुंबईला गेला होता म्हणून हे शमदा घडला. आम्ही त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. हो, वेळ पडली तर उलट बोलायचं, ऐकायचं नाही. बाळू असा उगा उलट नाही बोलायचा. त्याला कोणी त्रास दिला का त्यो गप बसत नाही. आता तुम्हाला कसं समजावून सांगू? अव माझ्या पोटचा गोळा आहे त्यो, मी आया आहे त्याची. बाळू जीव लावणारा हाय, पर तुमच्याकडून काहीतरी ऊन राहिलं बघा. बाळूची आई, तुम्ही एकदम खरा बोलते बघा. आमच्याकडूनच काहीतरी कमी राहिला असेल. पण खरा सांगते, बाळूला शोधण्यासाठी मी काय वाटेल ते प्रयत्न करेल. शेठजी, तुम्ही मनावर घेऊ नकाची. ते दे त्यांना. हे काय आहे? दागिने आहेत तुमचे. शेटजींकडे तारण ठेवले होते ना, शेटजींनी तुम्हाला द्यायला सांगितले. हो, पर हे कशा पायी? शेठजी, देवाच्या कृपेने समज बरं आहे. हे कशासाठी केलं? राहू द्या. हे बघा, बाळू विषयी माझ्या मनात प्रेम होता आणि ते कायम तशाच राहील. तुम्ही आई वडील भाग्यवान म्हणून तुमच्या घरात बाळूचा जन्म झाला. काय शेठजी तुम्ही पण? आम्ही आमच्या बाळूला सुधारायसाठी तुमच्याकडे धाडला आणि तुम्हीच बिघडला. अरे, का शेठजी काय खोटं बोलताय का? तसं नव. बरं, हो, पण आम्ही इथे आलो ते बाळूला भेटायला. तो नाही, पण आज नाही तर उद्या आम्हाला त्याला भेटायला लागेल. कारण तो आम्हाला शाप देऊन गेलाय. शाप? हो, त्यामुळे सगळे घाबरले. नाही नाही, तुम्ही काय बी घाबरू नका. अन रागात काय बाय बोलला असेल. नाही काय, 3 दिवसापासून ना शमदा गोष्टी जरा विचित्रच घडते आहे, म्हणून थोडा भीती वाटला. त्यो आला का मी विचारते त्याला. बर, आम्ही निघतो आता. हवं जेवून तरी जावा. नाही नाही, पुढच्या वेळेला. खाली ते बाळू आला तो आम्हाला कळवा. हा, ओय वय याचे. बाळू अशा एकटाच कुठे चालला तू? चालू हाय, वाट फुटल तिथं. अरे बाळू, पण तू तुझ्या स्वतःच्या घरी का नाही गेला? आता तुम्हाला कसं सांगू? बाळू, तू गेला आणि सगळ्यांनी माझ्याच चुकीचं ठरवलं. आणि हा चंदूला असंच वाटतंय की माझाच चुकलाय. झालं, ते घडून गेलं. आता त्याचं काय? तशा नाही बाळू,
अरे बाकी कोणाला माहित नाही, पण मला माहिती आहे तू साधा मुलगा नाही आहे. जे दिवशी तू माझ्या घरामध्ये पहिला पाऊल ठेवला ना, ते दिवस मी समजला की माझ्या घरी कोणतरी देव माणूस आला आहे. मी तुला ओळखला बाळू, पण माझ्या घरच्यांनी तुला नाही ओळखला. ते बद्दल मी तुझी माफी मागते बाळू. अहो नाही शेठजी, मी मोठी माणसं, या सालकाराच्या पाया पडू नका. बाळू, असा हट्टीपणा करू नको. चल बघू पुन्हा घरी परत. नाही, मी आजी जागा सोडली तिथं परत येणार नाही. सुंदरा, आवर स्वतःला. आज बाहेरच्यासनी बी समजलं का माझ्या बाळूची काय बी चूक नाही. तरी मी पांडुरंग का परीक्षा बघतो आहे माझ्या लेकाची. आपल्याला आता समजलं खरं काय झालं ते. म्या सांगणं आणि त्यांनी स्वतः सांगणं यात अंतर असतंय. आता समजा ऐकलं नव्ह, तरी मी म्हणाल का बाळूच चुकला आहे म्हणून. ते राहू दे. आता मोर काय करायचं आपण? हो, काय करायचं म्हणजे हुडकायचं आणि आणायचं त्याला घरला. काय करायचं या खोळ्याचं? सुधरल म्हणून वाड्यावर कामाला लावला, मालकाला शाप देऊन निघून गेला. हो, पण त्यांनी बी आपल्याला सांगायला नग का? आपण गेलो असतो तिथं, बाळूला समजावलं असतं. नसतं ऐकलं तर त्याला घरला घेऊन आलो असतो. हे समजाव होतं या ते तुमच्यामुळं. माझ्यामुळं? वय ते कसं? किती दिवस झालं मी तुम्हाला सांगते आहे का बाळूला घरला घेऊन येऊ, घरला घेऊन येऊ, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. त्याच वेळेला ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. असंही एकदम काय व्हायच नसतं. तू बघशील एक दिवस बाळू आपल्याला गोत्यात आणल. कधी बी त्याला मायेनं जवळ घेतलं नाही का, कधी त्याच्याशी प्रेमानं बोललं नाही, म्हणून बाळू असा झाला आहे. तू एकटा येऊ तर ते सांगशील ते समज करतो. आणि सुंदरा, बघितलं नव, एवढं होऊ नाही दागिनं परत केलं त्यांनी आपण. अरे बाळू, तुझ्या आई वडील किती काळजीत आहे आणि स्वतःच्या घरी जायचं सोडून हे काय चालवलंस? मी असाच आहे, आता त्याला काय करायचं? बाळू, म्हणजे तू कोणाच्याच ऐकणार नाही? शेठजी, तुम्ही या आता, मी जातो माझ्या वाटेला. मला माहिती आहे तू आमच्या कोणाच्याच ऐकणार नाही, पण मला सांग, तू आम्हाला शाप का दिला? माझ्या मुखातून जे गेलं ते गेलं, पण आता आम्ही काय करायच्या बाळू? 12 वर्ष तरी तुमची हातनं सुटका नाही. बाळू, आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे आम्हाला तुझ्या शापाचा त्रास होणार नाही? ह्या मोर तुमच्या दारात साधू, बैरागी, सालकरी, गरीब जो कुणी येईल त्याला चतकोर भाकीरचा तुकडा आणि तांब्याभर पाणी देत राहा. मला उपाशी ठेवलं तसं कुणाला बी उपाशी ठेवू नका. आणि पुण्यांदा मी भेटलच. बाळू, मी परत तुझी माफी मागते आणि तुला परत एकदा विचारते, तू माझ्या घरी परत येईल काय? शेठजी,
तुम्ही या आता. या जातो माझ्या वाटेला. देवाप्पा देवाप्पा, अहो तुमची ताकद काय आहे ती तावली बघा तुम्ही. काय झालं? तो बाळ्या गावात येणार नाही आता. काय सांगतोस काय? होय, पळून गेला आहे. घाबरला तो मसनी. आता ह्यो देवप्पाच आहे बघ. आता कोणी बी नाही इथं. होय, त्या बाळ्याला तुमच्या मोर उभा करणार होता तो पंच. अरे हाट, एवढं सोपं आहे का ते? आता कुठं जाशील म्हणावं? होय, आता तुमच्या तावडीत आला आहे. आता मात्र सोडू नका त्याला. बघच तू, नाही माझ्या मोहर येऊन नाक घासाया लावला त्याला तर. अहो देवाप्पा, देवीचा महाल बांधणार होता, नाही बांधला. तुमच्यासाठी 4-2 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या बी नाही केल्या. आता तू म्या सांगतो तसं कर. त्या मायाप्पाला सांग म्या बोलिवलं आहे म्हणून. सांगतो. हं. पर काय करणार आहेत मला बी सांगा. अरे एक एक माणूस तोडतो त्या पंचापासनं, आणि त्या बाळूच्या बाला माझ्या मोहरा आणतो पाया पडाया. अहो मागच्या वेळेला तुमच्या तावडीत आला होता तो मायाप्पा, पर तुम्ही ध्यान दिलं नाही. वैर, आता या येळेला चांगलं ध्यान देतो बघ. आणि देवी, देवीचं काय? देवी आईला बी हुडकतो. अरे ती येत नाही नव माझ्या मोहर. होय. मग म्या जातो की. ह्याच भागात हाय म्हणत्यात. होय होय. एक एक घर हुडकतो मी आता. मला बी बघायचं आहे देवीला. आणि आता अडकाठी आणाया तो बाळू बी नाही इथं. होय, गावाच्याला जायचं. देवी आईचा आशीर्वाद घेऊ आणि लागलीच निघू.